पंतप्रधान म्हणतात देश आर्थिक अडचणीत येऊ शकतो. देशाला आर्थिक अडचणीतून वाचवण्यासाठी इंधनाचा वापर कमीत कमी करा. शक्यतो वर्क फ्रॉम होम करा आणि सोने खरेदी टाळा. पण दुसऱ्या बाजूला निवडणुकींचा धडाका मात्र संपताना दिसत नाही. 5 राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर महाराष्ट्रात विधान परिषदेच्या 17 जागांसाठी निवडणुका घोषित करण्यात आल्या आहेत. या निवडणुकीचं साधारण वेळापत्रक काय असणार आहे? 1 जूनपर्यंत इच्छुक उमेदवारांना अर्ज दाखल करता येणार आहे. 2 तारखेला अर्जांची छाननी केली जाईल. 4 जूनपर्यंत उमेदवारांना अर्ज मागे घेण्याची मुदत देण्यात आलेली आहे आणि 18 जूनला सकाळी 8 ते दुपारी 4 मतदान पार पडणार आहे. 22 जूनला मतमोजणी करून निकाल जाहीर करण्यात येतील. साधारण विधान परिषदेची रचना कशी असते? महाराष्ट्र विधान परिषद हे राज्यातील उच्च सभागृह मानलं जातं, जिथे एकूण 78 सदस्य असतात आणि या सदस्यांची निवड वेगवेगळ्या गटातून केली जाते. यापैकी 30 सदस्य हे राज्यातील आमदारांच्याकडून निवडले जातात. 22 सदस्य हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारसंघातून निवडले जातात. त्यापैकीच 17 जागांसाठी आता निवडणूक लागली. 7 सदस्य हे पदवीधर मतदारसंघातून निवडून येतात, तर 7 सदस्य शिक्षक मतदारसंघातून निवडून येतात आणि राहिलेले 12 सदस्य हे राज्यपाल नियुक्त असतात. विधान परिषद निवडणुकीच्या या घोषणेमुळे सध्या राज्यातील राजकीय घडामोडींना वेग तर आलेला आहेच, पण ही निवडणूक रंगतदार होणार यामध्ये काही वाद नाही. कारण विरोधक तरी कुठे दिसत नाही आहे, पण महायुतीमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार यावरून बड्या नेत्यांमध्ये सुद्धा रस्सीखेच होताना बघायला मिळते. त्यामुळे पावसाळी अधिवेशनापूर्वी लागणारा हा निकाल राज्याला कोणत्या दिशेने घेऊन जातो हे मात्र बघण्यासारखं ठरणार आहे. त्यामुळे तुम्हाला या निवडणुकीबद्दल काय वाटतं? तुमचं मत मला कमेंटमधून नक्की कळवा. धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये.